नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी कॅम्पस स्टडीमध्ये. तर मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे, पोलीस भरती 2025 सुरू झालेली आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण नागपूर ग्रामीण पोलीस शिपाईच्या किती जागा आहेत त्या पाहणार आहोत प्रत्येक प्रवर्गानुसार. आणि मित्रांनो, अशीच माहिती प्रत्येक जिल्ह्याची आपण काही आपल्या चॅनलवरती टाकलेली आहे आणि पूर्ण आपण टाकणार आहोत. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. पहा, पोलीस शिपाई भरती सन 2024-25 या मित्रांनो जागा नागपूर ग्रामीण पोलीसच्या आहेत. तर महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी आणि दिनांक 17/10/2025 आदेशान्वये केलेल्या सुधारणांनुसार पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर यांच्या आस्थापनेवरील सन 2024-25 मध्ये पोलीस शिपाई संवर्गात रिक्त होणारी 272 पदे भरण्यासाठी पोलीस शिपाई पदाची भरती आयोजित करण्यात येत आहे. तर पहा, पोलीस शिपाईच्या किती जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी 40 जागा आहेत. तर अनुसूचित जमातीसाठी 21 जागा आहेत. विमुक्त जाती अ साठी 8 जागा आहेत. तर भटक्या जमाती ब साठी 5 जागा आहेत. भटक्या जमाती क साठी मित्रांनो 9 जागा आहेत. भटक्या जमाती ड साठी 3 जागा आहेत. तर विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाहीत. तर इतर मागास वर्गासाठी 52 जागा दिलेल्या आहेत. तर एससी बीसी साठी 21 जागा आहेत. ईडब्ल्यूएस साठी मित्रांनो 21 जागा आहेत. आणि अराखीव म्हणजे खुल्या प्रवर्गाच्या 92 जागा आहेत. अशा एकूण 272 जागांसाठी मित्रांनो ही जाहिरात आलेली आहे. 272 जागा नागपूर ग्रामीण पोलीसच्या शिपाईच्या आहेत मित्रांनो. तर पहा, यामध्ये सर्वसाधारण जागा, महिला जागा, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, माजी सैनिक, अंशकालीन पदवीधर यांच्या सर्वांच्या मित्रांनो जागा तुम्ही पाहू शकता. आणि मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं आहे, आपल्याला प्रत्येक प्रवर्गानुसार किती जागा आहेत, स्वतःच्या प्रवर्गाला किती जागा आहेत या मित्रांनो पाहूनच तुम्ही फॉर्म भरा. तर पहा, इथे महत्त्वाची टीप दिलेली आहे. जिल्हा पोलीस शिपाई भरती करण्याबाबत कोणीही पैशाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची मागणी केल्यास संबंधित उमेदवाराने त्याबाबतची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर दूरध्वनी क्रमांक हा मित्रांनो दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे वर त्वरित संपर्क साधून तक्रार करावी. तसेच या संदर्भात उमेदवार पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर या कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याशी किंवा अध्यक्ष पोलीस भरती समिती 2024-25 तथा पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर यांच्याशी संपर्क साधून तक्रार करू शकतील. तर उमेदवारांना काही अडचणी आल्यास खालील दिलेल्या हेल्पलाईन नंबरवर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा. तर मित्रांनो, काही अडचण जर आली तर तुम्हाला हा हेल्पलाईन नंबर दिलेला आहे. पोलीस अधीक्षक नागपूर जिल्हा ग्रामीण नागपूर हा मित्रांनो दूरध्वनी क्रमांक आहे. जर कोणती अडचण आली तर यावरती तुम्ही संपर्क साधू शकता. आणि मित्रांनो, कोणी लाच मागितली तर तुम्ही येथे संपर्क साधू शकता. हा मित्रांनो दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे. तर मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा. आणि प्रत्येक प्रवर्गानुसार फॉर्म प्रत्येक जिल्ह्याचे मित्रांनो जागा पाहूनच तुम्ही फॉर्म भरा. धन्यवाद.